सर्वात महत्त्वाची गोष्ट घडली की ते 1 महिन्याआधी जे दादांचं दुःखद निधन तिथं झालं होतं. त्यावेळेस जे काही दादांनी जाहीर केलं होतं बीड जिल्ह्यासाठी, मागची अतिवृष्टी ह्याच्यामध्ये नुकसान तर आहेच. दोन्ही अतिवृष्टीमध्ये आत्तापर्यंत पैसे आलेले नाहीत. जेव्हा दादांची ही घटना झाल्यानंतर जे दुःख पसरलं होतं, काही त्यांनी मागण्या केल्या, त्यांची उत्तर त्यांना भेटले पाहिजे. पण थोडा वेळ काळ होऊन द्या सगळ्या परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी. आणि आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून नेहमीच या गोष्टीला म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो की ही गोष्ट नाही व्हायला पाहिजे अशी आमच्या मनातून भावना आहे. आमदार संदीप भैया क्षीरसागर माझ्यासोबत आहेत. कोणकोणते मुद्दे विधान भवनामध्ये उपस्थित करणार आहेत? हे भरपूर विषय आपण या अधिवेशनाच्या माध्यमातून लक्षवेधी असतील, प्रश्न असतील, असे भरपूर मुद्दे आपण घेतलेले आहेत. आणि बघूया आता काय होतं त्यामध्ये. का आमदार लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही प्रत्येक शहरी भाग असेल किंवा ग्रामीण भाग असेल, सर्वात महत्त्वाची गोष्ट घडली की ते 1 महिन्याआधी जे दादांचं दुःखद निधन तिथं झालं होतं. आणि मागच्या बीड मतदारसंघामध्ये, बीड शहरामध्ये दौऱ्याच्या वेळेस जे काही दादांनी जाहीर केलं होतं, जे निधी जाहीर केला होता बीड मतदारसंघासाठी, बीड जिल्ह्यासाठी, लोकांसमोर त्यांनी जाहीर केलं, त्या विषयाचा आम्ही पाठपुरावा करतो. खरं तर काल झालेला जी अतिवृष्टी आहे याच्यामध्ये बीडमधील काही गावाचा समावेश वगैरे आहे. चराटा वगैरे या ठिकाणी काही ज्वारी जे आहे ती आडवी पडली अशी माहितीचे अपडेट समोर येते. आत्ता ही झालेली मागची अतिवृष्टी ह्याच्यामध्ये नुकसान तर आहेच. दोन्ही अतिवृष्टीमध्ये आत्तापर्यंत पैसे आलेले नाहीत. धान्याचं तर नुकसान आहेच, पण काही काही गावामध्ये तर कनेक्टिव्हिटीच तुटलेली आहे. आणि त्या संदर्भात सुद्धा अधिवेशनाला यायच्या आधी एक यादी करून आम्ही कलेक्टर साहेबाला सुद्धा दिली आहे की शेतकऱ्याच्या संदर्भात आणि गाव जोडणी संदर्भात पण जे आहेत ते महत्त्वाचे जे काम आहे जे आहेत ते आधी प्राधान्याने तुम्ही घ्या. दादांच्या विमान अपघातासंदर्भात रोहित पवार जे आहे ते वारंवार प्रश्न उपस्थित करतात. त्याची चौकशी झाली पाहिजे. मात्र तुम्ही त्यांच्याकडे कसं पाहताय त्या प्रकरणाकडं? नाही बघा, त्यांचा तो हक्क आहे आणि परिवाराचे सदस्य म्हणून त्यांची रास्त मागणी आहे. फक्त ही आमचंच म्हणणं नाही, तर महाराष्ट्रामध्ये घराघरामध्ये जेव्हा दादांची ही घटना झाल्यानंतर जे दुःख पसरलं होतं, आज लोकांना सुद्धा ज्या काही आणि ती चौकशी करा, त्याच्यामध्ये काही राजकारण नाही. ते फक्त त्यांची मागणी एवढीच आहे की ते विमानाच्या संदर्भात जी कंपनी आहे किंवा ज्या काही त्यांनी मागण्या केल्या त्यांची उत्तर त्यांना भेटले पाहिजे. आणि त्या अनुषंगानेच ते त्यांचा पाठपुरावा करतात. काल जे पोलीस भरतीसाठी उमेदवार हे झाले होते त्याच्यामध्ये एक जणाचा मृत्यू झाला. तर त्या कुटुंबियाला मदत वगैरे मिळाली का, अशी काही माहिती वगैरे घेतली? आणि आज मला काही त्याच्याबद्दल कल्पना नाही आहे. उन्हाळ्याचे दिवस खूप जवळ येत आहेत. पाण्याचे प्रश्न असतील त्या संदर्भात काही मुद्दे उपस्थित करणार आहात विधान भवनात? महत्त्वाचा मुद्दा बीड आता यावेळेस पाऊस चांगला आहे, ग्रामीण भागाची परिस्थिती बरी आहे. पण शहरामध्ये जो सर्वात महत्त्वाचा 3 लाख लोकसंख्या आहे आणि त्या लोकसंख्येप्रमाणे जे पाणी पुरवठा आपल्याला होतो, जो 20 दिवसाला आधी पाणी पुरवठा होता तो आम्ही बॅकवॉटरचे लिकेज हे ते काढून तेव्हा आम्ही 20 दिवसापासून ते 8 ते 10 दिवसामध्ये आणला होता. मग त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब ही की ती योजना, ती बॅकवॉटरची योजना तयार आहे. आणि त्या योजना फक्त चालू का नाही आहे, तर त्याला जी थकबाकी MSEBची आहे आणि ती थकबाकी जोपर्यंत आपण ती थकबाकी भरत नाहीत तोपर्यंत ते नवीन कनेक्शन देत नाहीत. म्हणजे जसं आपल्याला सुरुवातीला बोलताना सांगितलं होतं की अनेक जणांनी जाहीर केलं होतं. मागच्या त्यांच्या शेवटच्या भेटीमध्ये जेव्हा माझी ही चर्चा झाली होती तेव्हा त्यांनी प्रशासनाला हे आदेश दिले होते की 36 नाही, कमीत कमी 40 ते 42 कोटी रुपये आहेत. त्यांनी तेव्हा तिथं सूचना दिल्या होत्या आणि या सभागृहामध्ये सुद्धा या विषयावरती मी बोलणार आहे. शेवटचा प्रश्न, खरं तर OBC मराठा ही जी घडी जी आहे ती विस्कटली, मात्र पूर्वपदावर आणण्यासाठी तुमच्यासारख्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी काय करावं असं तुम्हाला वाटतं? हे बघा, ही परिस्थिती जेव्हा होती, ही म्हणजे एक लोकप्रतिनिधीमधून सर्वच मतदारसंघामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून या गोष्टीला समोर कसं जायचं ही अडचण येते. प्रत्येकच आमदारांना हा प्रश्न उपस्थित करतात, खास करता आपल्या बीडमध्ये. नाही, हे बघा, बीडचे लोक भावनिक आहेत, प्रत्येक गोष्टीमध्ये अग्रेसर आहेत. पण थोडा वेळ काळ होऊन द्या सगळ्या परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी. आणि आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून नेहमीच या गोष्टीला म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो की ही गोष्ट नाही व्हायला पाहिजे अशी आमच्या मनातून भावना आहे.
धन्यवाद संदीप भये. होते संदीप क्षीरसागर आणि यांच्यासोबत झालेली विधान भवनातली ही चर्चा. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे, सूरज मीडिया, मुंबई.